येवला शहरातील प्रसिद्ध महामृत्युंजय मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं। कावड यात्रेद्वारे शिवभक्तांनी गोदावरीचं पवित्र जल पायी येवला इथं आणलं। या जलानं पहाटे महामृत्युंजय महादेवाच्या मूर्ती आणि पिंडीवर विधिवत महाअभिषेक करण्यात आला। महाअभिषेकासाठी पहाटेपासूनच मंदिरात शिवभक्तांची मोठी गर्दी होती। हर हर महादेव आणि जय भोलेनाथच्या जयघोषानं संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला। यंदा पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आल्यानं मंदिर परिसरात विशेष आकर्षण पाहायला मिळालं। या निमित्तानं नंदीभोवती महादेवाची पिंड आणि नागदेवतेची आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती। या रांगोळीनं भाविकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं। पहिला श्रावण सोमवार असल्याने आज सकाळपासूनच महामृत्युंजय मंदिरामध्ये गर्दीचा लोट दिसत आहे आणि जे कोपरगावच्या आम्ही तीर्थावरून जल आणलेलं होतं त्याचा बी आज सकाळी पहाटे 5 वाजेपासून अभिषेक केलेला। त्यानंतर आज 2 मुहूर्त एकत्र आले, एक तर पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी या दोन्ही मुहूर्ताचं एकत्र आल्यामुळे इथं शिवभक्तांची खूप काही गर्दी झाली आणि आज पहाटे बसून अभिषेक ते सर्व झालेलं आहे।